नागपूर तालुक्यातील झरीपाडा गावाच्या पाट्याजवळ रस्त्यावरील नाल्याच्या फरशी पुलाच्या पाईपमध्ये एका गोनीत युवकाचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली। नंदुरबार पोलिसांनी झरीपाड्याजवळ घडलेल्या खुनाचा अवघ्या 24 तासात उलगडा केला। पत्नी व सासूला त्रास देत असल्याच्या कारणावरून सासू व मामा सासऱ्याने डोक्यात दगड टाकत जावयाचा खून करून मित्रांच्या सहाय्याने मृतदेहाची विल्हेवाट लावली असल्याचे उघड झाले। या प्रकरणी संशयित सासू मामा सासऱ्यासह 5 जणांना अटक करण्यात आली आहे। नवापूर तालुक्यात झरीपाडा फाट्याच्या फरशी पुलाच्या पाईपमध्ये गोनीत एका युवकाचा मृतदेह आढळून आला होता। कुजलेला मृतदेह बाहेर काढला असता मयत अज्ञात इस्माला जीवेठार करून प्रयत्न करण्यात आला होता। लग्न मंडपाच्या कपड्यात गुंडाळून तोंडावर प्लास्टिकची पिशवी लावून वरून पूर्ण अंगावर प्लास्टिकच्या पिशवीने लपटून पाईपमध्ये हा मृतदेह लपवून ठेवला होता। मृतदेह बाहेर काढला असता त्याच्या डोक्यावर वजनदार हत्याराने मारलेले दिसून आले। तसेच गळ्याच्या आजूबाजूला नायलॉनचे दोरीचे वळ उमटलेले दिसले। मयत व्यक्तीच्या पॅन्टच्या खिशात आधार कार्ड मिळाले। त्याची ओळख पटली असून राकेश रमेश समाल वय वर्ष 29 राहणार विष्णुनगर बमरोली रोड उधना सुरत गुजरात असे खून झालेल्या युवकाचे नाव होते। या प्रकरणात खून झाल्याचा संशय असल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत गुजरात राज्यातील उधना येथील मयत युवकाच्या तपासासाठी गुजरात राज्यात एक पथक पाठवून दुसरे पोलीस पथक खंडाबार परिसरात लक्ष ठेवून होते। मृत युवक राकेश रमेश समाल याची सासरवाडी नवापूर तालुक्यातील बर्डीपाडा येथील असल्याचे पोलिसांना समजले। मृताच्या सासरवाडीत जाऊन सासू अनिता अनिल शिंदे आणि त्याचे मामा सासरे अमर हरी पवार आणि इतर नातेवाईक यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता अमर पवार हे पोलिसांना उडवाउडीचे उत्तर देत असल्याचा पोलिसांना संशय आला। पोलिसांनी अधिक चौकशी केली असता मृत युवक राकेश समाल हा त्याची पत्नी व सासू यांना नेहमी जीवेठार मारण्याच्या धमक्या देत होता। पत्नी व सासूशी नेहमी वाद घालत असे। वारंवार त्रास देत असल्यामुळे सासू आणि मामा सासरे यांनी वेळोवेळी समजावून देखील राकेशचे त्रास देणे सुरूच होते। यामुळे सासू अनिता शिंदे हिने जावे राकेश समाल याला कोणत्यातरी बहाण्याने नवापूर तालुक्यातील बर्डीपाडा खंडबारा येथे आणले। सासू अनिता शिंदे आणि मामा सासरे अमर पवार यांनी जावयाला जीवेठार मारण्याचा कट रचला। याच दरम्यान मामा सासरे अमर पवार यांनी जावई राकेश समाल यास रात्रीच्या वेळी घरी बोलवले। अनिता शिंदे अमर पवार आणि जावई राकेश समाल यांची चर्चा सुरू असताना वाद झाला। या वादादरम्यान अमर पवार याने राकेश याच्या डोक्यावर दगडाने मारहाण करून त्यास जीवेठार मारले। इतर 3 नातेवाईकांच्या मदतीने मृत राकेश समाल याचा मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी अज्ञातस्थळी मृतदेह लपवला असल्याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तपासाला गती आली।